लागतं. हा इथं उकडून घेऊ. यातून सगळे धागे मिक्स होतात आणि कोणता चॅनल आहे तुमचा? आमचा युट्यूबचा आहे. रेशीम उद्योग आहे सर. याची माहिती सांगा की आम्हाला थोडी. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बारामती या कॉलेजमध्ये 3rd इयर ऍग्रीला आहे. आतमध्ये हा एक नंबर. एक आम्हाला माहिती सांगायसाठी आम्हाला आतमध्ये बोलवलंय त्यांनी. इथं इथं इथं. कोणता चॅनल आहे तुमचा? आमचा युट्यूबचा आहे. हा 100% हे आहे. सगळे आतमध्ये येते. हा ओके. रेशीम उद्योग आहे म्हणजे आमच्या मामाने केलंय ही. बघा आता त्यांना माहित असेल जास्त तरी ह्यांना आपण माहिती विचारू. बघू शकतो तुम्ही. त्यांना विचारा. हो बघा आहे बघा आहे झुंकर. हात लाव. ओके बाह्याकडे देखो तेच असतं. काय सांगतो तसं काय नाही. सांगताल तेवढं करणार आणि तिथे टाक. तुम्हाला काय अडचण करायचं हातात लागतंय बटन. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बारामती या कॉलेजमध्ये 3rd इयर ऍग्रीला आहे. हे आपलं सेरिकल्चरचा पूर्ण प्लॅन्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला स्टार्टिंगला आपल्याला एक कार्ड घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये 600 अंडे आहेत. 600 अंडे आपल्याला थोडाफार लॉस होऊन 500 ते 550 भेटतात. त्याच्यानंतर पूर्ण 10 दिवस आपल्याला अंधारात ठेवावं लागतं. 11व्या दिवशी किंवा याची डे असतो आपला त्याच्यानुसार आपल्याला ते लाईट मध्ये ठेवावं लागतं 11व्या दिवशी. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यातून अंड्यातून आपल्याला जे लार्वा निघतात ते आपल्याला इथे ठेवावं लागतात. त्याच्यानंतर ते पूर्ण रिलीज होतात. ही प्रोसेस टोटल आपली 30 दिवसाची आहे. 30 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण त्याला दिवसाला 2दा फीडिंग करावं लागतं. त्यामध्ये आपल्याला पहिलं सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला तुतीचा पाला द्यावा लागतो. त्या अगोदर आपल्याला पहिले याच्यामध्ये तुती सकाळ आणि संध्याकाळी द्यावं लागते. त्यानंतर आपल्याला टोटल 25 दिवस आपल्याला तुतीचा पाला द्यावा लागतो सकाळ संध्याकाळ. त्याच्यानंतर जेव्हा 25 दिवसानंतर कोश अवस्थेमध्ये आपली आळी तयार येते त्याला आपल्याला ही चंद्रिका आपल्याला त्याच्यावरती टाकावं लागते. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसात ती स्वतःवरती कोश तयार करते आणि त्याला टोटल 5 दिवस लागतात कोश परिपक्व व्हायला. त्याच्यानंतर याचा मार्केट भाव 500 ते 700-800 पर्यंत जातो. आणि हे डबल लेअरचे म्हणजे सिंगल आणि डबल लेअर मध्ये. डबल लेअर म्हणजे याच्यामध्ये 2 आळी असते आणि सिंगल लेअर मध्ये 1 सिंगल आळी असते. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून पुढची प्रोसेस अशी आहे की आपण याच्यापासून रेशीम तयार करायचं. रेशीम तयार करण्यासाठी आपल्याला पहिले याच्यात गरम पाण्यात उकळून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर हा इथं उकडून घेऊ. यातून सगळे धागे मिक्स होतात आणि डाळ आपल्याला एक डाळ हे सगळं उचलून आपल्याला त्या मशीन मध्ये ठेवावं लागतं. नंतर आपल्याला इथे ही रिलिंगची मशीन आहे. इथून आपल्याला धागा सेपरेट होतो. हे जे आपण घेतलं ते इथे टाकून आपल्याला एक धागा याच्यामध्ये फिक्स करायचा. पाणी होत नाही. धागा लावायचं म्हणजे नक्की काय प्रोसेस करते मशीन? धागा सेपरेट करायचं. आता तुम्हाला धागा सेपरेट करून दाखवू. आता या मावशी तुम्हाला इथे धागा अटॅच करून तुम्हाला धागा सेपरेट करून दाखवते. स्टार्टिंगला आपले जे कपूल्स आहेत ते आपल्याला गरम पाण्यात उकळावे लागतात. त्याच्यामुळे आपले जे धागे आहेत जे कोश आहेत ते आपले मोकळे होऊन जातात किंवा लूज होतात.
आता तुम्ही प्रोसेस बघा कशी. आपल्याला विकत काय घ्यावं लागतील आळ्या खूप तयार होते. आळ्या आपल्याला घ्यावं लागते, चौकी पण भेटते आणि आळ्या पण भेटते. आमच्या मामाला विकलं होते. आता हे रेलिंग आपलं जागा सेपरेट होतोय आणि इथं सगळं कलेक्ट होतोय. आता हा जागा प्रत्येक कोशामधून निघतोय, म्हणजे इथं सगळं जागा कनेक्ट होतात इथे. म्हणजे ह्याच्यापासून ते दोरा सेपरेट करून त्याला गुंडवून घेते. फायनल प्रोडक्ट तुम्हाला मी इकडे दाखवतो. आपलं की जे रेलिंग मशीन थ्रू आपण ते बघितलं ते शेवटी असं तयार होतं आणि याचं मार्केट बेंगलोर मैसूर साईडला आहे आणि याचा बाजारभाव 500 ते 5000 ते 10,000 पर्यंत विकला जातो. आवाज येतो. ह्याच्यात येतोय मोठा आवाज येतोय. हे असं वळखायचं सिंगल त्याची क्वालिटी खराब असते. खराब क्वालिटी तयार होते. 200-300 रुपये रेट राहतो. त्याला ही बिग रेट आहे आता. म्हणजे ह्याच्यापासून 700 ते 800 मीटर धागा निघतो. त्याला 600, 500, 700 मध्ये रेंज आहे. तर त्याला एक 1500 ते 1600 मीटर त्यातून निघतं आपल्याला धागा. त्याचा रेट राहतो 700-750 रुपये. ठीक आहे चालेल. त्यांच्याकडे मोबाईल ऑटो आहे, तो ऑटोमॅटिक म्हणजे आपण मोबाईल वरनं त्याला कंट्रोल करू शकतो. आपण कुठे इव्हन बाहेर फिरायला जाऊ किंवा कुठेही तर तो ह्याच्यावरून आपण कंट्रोल करू शकतो मोबाईलला कनेक्ट करून. नमस्कार, तुमच्या ऑटो बद्दल आम्हाला थोडी माहिती पाहिजे होती. नमस्ते मी आहे जशी तुम्ही फुल कॉन्फिडन्स सांगत होतो तसं असं जेव्हा करतो. हा ते आहे ते बरोबर आहे. नमस्ते, हा 4G 5G मोबाईल आहे. हा जो आहे 5G 4G आणि जिओचं सिम कार्ड याच्यामध्ये याच्यामध्ये फंक्शन असे आहेत की हे लाईट नसताना हे तुम्हाला लाईटीची माहिती देतो. त्याला बटन दिल्यानंतर तो मोटरवरती लाईट आहे की नाही हे सांगतो. शिवाय पॉवर ऑनचा हा LED मोटर चालू झाल्यानंतर हा ब्लिंक होतो. वरून लाईट कमी जास्त आली, व्होल्टेज कमी जास्त झालं तर तुम्हाला एसपीबीने ती मोटर चालू बंद करते. विहिरीतलं पाणी संपल्यानंतर ना मोटर आपोआप बंद करते. शिवाय तिथं मोटर जाम झाली किंवा मोटरमध्ये कचरा अडकला तर ओव्हरलोडनी मोटर बंद करते. याच्यामध्ये आपल्याला 5 भाषांमध्ये हे मिळतं. याच्यात नंबर आपल्याला म्हणजे पाणी टायमर लावू शकतो आपण, किती तास मोटर चालू ठेवता येईल, किती तासांनी बंद करता येईल. म्हणजे 4 तास टायमिंग, 4 तास 6 तासाचं टायमिंग आपल्याला लावता येतं. शिवाय हे सगळ्या सिम वरती चालतं, म्हणजे 2G पासून 5G सिम पर्यंत तो चालतो. शिवाय तुम्हाला जर जिओचं कार्ड टाकायचं असेल, जिओची रेंज आहे तर जिओचंही कार्ड चालू शकतो. जिओचं आता सध्या जिओ भारत म्हणून सिम कार्ड मिळते 350 रुपयाचं. ते कार्ड घेताना 350 रुपये द्यायचे. त्याच्यानंतर ना तुम्हाला 1 वर्षाचा फ्री इनकमिंग तुम्हाला मिळणार त्याच्याबद्दल. आणि ह्याची प्राइस किती राहते? ह्याची प्राइस आता 5,500 आहे या आपल्या कृषक विज्ञान केंद्रामध्ये. हे जर घेतलं तर 30 to 30 तुम्हाला रिप्लेस मिळेल वर्षासाठी. म्हणजे वर्षाची गॅरंटी? वर्षाची गॅरंटी आहे. हा ऑनलाईन मिळेल त्याच्यात 18% प्लस होईल. 18%. आता इथं आणि हे तुमचं ऑफिस याचं कुठे आहे? आपलं ऑफिस पुणे KK मार्केट धनकवडी मध्ये आहे. धनकवडी. ठीक आहे चालेल. तुमचा हे कृषीराज ब्रँड आहे माझा. ठीक आहे तर ठीक आहे. आम्ही त्या नंबरवरती ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. नमस्ते, मी दीपाली जाधव. माझा मोबाईल नंबर आहे 830-880-4513.